नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पैसा किंवा मुद्रा हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्याच्यातल्या काही बेसिक कन्सेप्ट्स, पैशाची कार्य वगैरे वगैरे आपण ते बघितलेलं आहे. आता आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक सुरू करायचा आहे की ज्याच्यावर अलीकडे प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. ओके, तो आहे पैशांच्या मागणी संबंधीचे सिद्धांत. ओके, किंवा पैशाच्या पुरवठ्यासंबंधीचे सिद्धांत. हे आपल्याला खूप डेप्थमध्ये शिकायचे नाहीत, पण आपल्याला बेसिक त्याच्यातलं माहिती पाहिजे, कारण अलीकडे याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत आणि इव्हन अदरवाईज पण आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. आता मुद्रेच्या मागणीविषयी म्हणजेच पैशाच्या मागणीविषयी सिद्धांत जे आहेत त्या सिद्धांतांचं सामान्यतः 3 प्रकारांमध्ये विभाजन करण्यात येणं किंवा त्याची विभागणी करण्यात येते. एक म्हणजे जे प्रवाह 3 मतप्रवाह आहे मुद्रेच्या किंवा पैशाच्या मागणी संदर्भात किंवा पुरवठ्या संदर्भात, ते म्हणजे सनातनवादी दृष्टिकोन. एक पहिला सनातनवादी दृष्टिकोन म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्लासिकल थिअरी म्हणतो किंवा ट्रॅडिशनल थिअरी म्हणतो. म्हणजे जुनी, पूर्वीची, परंपरेने चालत आलेली, पारंपरिक, ओके, किंवा क्लासिकल, अभिजात, हा एक दृष्टिकोन आहे. ओके, अगदी सुरुवातीला ज्यावेळी या विषयावर चर्चा सुरू झाली, विचार सुरू झाला, त्यावेळी मांडलेले सिद्धांत म्हणजे सनातनवादी दृष्टिकोन. दुसरा आहे केन्सचा सिद्धांत किंवा केम्ब्रिजचा सिद्धांत किंवा दृष्टिकोन. दुसरा कोणता, केन्स किंवा केम्ब्रिज. म्हणजे हे साधारणतः केम्ब्रिज विद्यापीठातले तज्ज्ञ होते की ज्यांनी नंतरचे हे सिद्धांत मांडले होते. तर त्यांच्या सिद्धांतांना केन्सचा सिद्धांत किंवा केन्सचा दृष्टिकोन, कारण केन्स हा त्यातल्या त्यात केन्सने तो महत्त्वाचा मांडला होता आणि इतर पण जे केम्ब्रिजमधले अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी पण त्याला सपोर्ट केला होता. म्हणून आयदर केन्सचा दृष्टिकोन किंवा केम्ब्रिज दृष्टिकोन असं त्याला म्हटलं जातं. आणि तिसरं म्हणजे केन्सोत्तर किंवा आधुनिक दृष्टिकोन. केन्सोत्तर म्हणजे केन्सच्या नंतर, म्हणजे केन्सने ज्यावेळी केन्सचा जो दृष्टिकोन होता तो काही काळ राहिला. आता केन्सच्या नंतरच्या शास्त्रज्ञांनी जे वेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत त्यांनाच आपण केन्सोत्तर म्हणजे केन्सच्या उत्तर म्हणजे नंतर मांडलेले सिद्धांत किंवा त्यालाच आधुनिक सिद्धांत किंवा आधुनिक दृष्टिकोन असेही म्हणतात. असे 3 मतप्रवाह असतात. ओके, ठीक आहे. आता बघा, आयर्विन फिशर, जे.बी. से आणि जे.एस. मिल या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मूल्यात म्हणजेच सर्वसाधारण पातळीत कोणत्या कारणामुळे बदल घडून येतात याविषयी आणि मुद्रेच्या मागणीच्या संदर्भाने आपले विचार मांडले. ओके, सो जे सनातनवादी आहेत अर्थशास्त्रज्ञ, कोणते अर्थशास्त्रज्ञ म्हणजे हा सनातनवादी दृष्टिकोन जो आहे किंवा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोण आहेत ते कोणते, तर हे पक्क लक्षात ठेवा. आयर्विन फिशर, पक्का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील यांच्यापैकी सनातनवादी दृष्टिकोनाचे प्रणेते अर्थशास्त्रज्ञ कोणते. सो आयर्विन फिशर, जे.बी. से, से हे त्यांचं आडनाव आहे, जे.बी. हे इनिशियल्स आहेत. सो जे.बी. से आणि जे.एस. मिल म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल. ओके, सो हे आहेत सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आणि यांचा दृष्टिकोन म्हणजे सनातनवादी दृष्टिकोन. ओके, राईट. तर यांनी आपले सनातनवादी विचार मांडले. मुद्रेच्या मागणीचा सनातनवाद्यांचा दृष्टिकोन त्याच्या चलनसंख्यामान किंवा द्रव्यनिधी सिद्धांतात समाविष्ट आहे. म्हणजे यांचे जे विचार आहेत, हे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे विचार आहेत, हे एका सिद्धांताच्या रूपाने मांडले गेलेले आहेत. तो सिद्धांत कोणता, त्या सिद्धांताचं नाव आहे मराठीमध्ये चलनसंख्यामान सिद्धांत किंवा त्यालाच द्रव्यनिधी सिद्धांत असं सुद्धा म्हणतात. याला इंग्लिशमध्ये म्हणतात, पुढे आपण बघणारच आहोत. एक मिनिट, इथेच आहे ते. हां, इथे बघा, QTM ज्याला आपण म्हणतो ना चलनसंख्यामान सिद्धांत किंवा द्रव्यनिधी सिद्धांत, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात QTM म्हणजे क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. QTM, क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. क्वांटिटी म्हणजे काय, संख्यामान, परिमाण, ओके, साठा. सो हा जो सिद्धांत आहे कोणता, चलनसंख्यामान सिद्धांत किंवा द्रव्यनिधी सिद्धांत किंवा QTM म्हणजेच क्वांटिटी थेअरी ऑफ मनी, हा कोणत्या प्रकारचा सिद्धांत आहे, सनातनवादी सिद्धांत आहे, नंबर 1. आणि नंबर 2, अशा सिद्धांतांचे प्रणेते कोण, तर आयर्विन फिशर, जे.एस. मिल आणि जे.बी. से मुख्य. ओके, राईट.
मुद्रेची मागणी अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम करत नाही असे मत असल्यामुळे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीपेक्षा पैशाच्या पुरवठ्याला अधिक महत्त्व दिले. आता बघा, ही जी थिअरी आहे यांचा तो दृष्टिकोन आहे, सनातनवाद्यांचा दृष्टिकोन, याच्यामध्ये काय काय गृहीतक आहेत किंवा हा दृष्टिकोन काय म्हणतो? हा दृष्टिकोन असं म्हणतो की मुद्रेची मागणी अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम करत नाही. बघा, मागणी एक असते आणि एक पुरवठा असतो. तर त्यांचं म्हणणं काय आहे की मागणी ही अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम करत नाही. त्याच्यामुळे त्यांनी पैशाच्या मागणीपेक्षा पुरवठ्याला अधिक महत्त्व दिलं. तर त्यांचं म्हणणं काय आहे की पैशाचा जो पुरवठा होतो, म्हणजे जी आपली सेंट्रल बँक असते किंवा इतर मार्गाने पतपैसा निर्माण होतो, हा जो पुरवठा होतो, हा पुरवठा अर्थव्यवस्थेवर, किंमत पातळीवर, चलनाच्या मूल्यावर परिणाम करतो, मागणी नाही. सो हे पक्क लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं की जो हा सनातनवादी दृष्टिकोन आहे, म्हणजे फिशर, JB से, मिल यांचा जो दृष्टिकोन आहे किंवा क्वांटिटी थिअरी ऑफ मनी आहे, चलन संख्यामान सिद्धांत आहे, हा काय मानतो की पैशाच्या मागणीला विशेष महत्त्व नाही. पैशाची मागणी ही अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम करत नाही. तर काय परिणाम करतं? पैशाचा पुरवठा. त्यामुळे त्यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? पैशाच्या पुरवठ्याला. त्यांच्यामध्ये मुद्रेला स्वयंनिर्मित अशी मागणी नसते, तर निरनिराळ्या वस्तू आणि सेवा मुद्रेच्या सहाय्याने खरेदी करता येतात, म्हणून मुद्रेला मागणी असते. त्यांचं म्हणणं काय आहे की जी मुद्रा आहे, जे पैसे आहेत, तिला स्वतः म्हणून काही किंमत नाही, की मला हे पैसे पाहिजेत म्हणून त्याला काही मागणी नसते. तर मागणी कशासाठी असते की या मुद्रेच्या साहाय्याने मी काहीतरी खरेदी करू शकतो म्हणून मागणी असते. म्हणजे काय, मुख्य हे असतं की माझं खरेदी करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. समजा मला काही खरेदी करायची नसेल, मला काही आवश्यकता नसेल, तर मी पैशाची मागणी मी करणार नाही की माझ्याकडे साठवून ठेवू वगैरे नाही. जर मला काही घ्यायचं असेल, म्हणजे खरेदी करायची असेल, तरच मी पैशाला मागणी देईल. म्हणजे अदरवाईज त्या पैशाच्या तुकड्याला कागदाचा तुकडा किंवा एक मेटलचं पीस, नाणं, धातूचं नाणं, याच्याशिवाय जास्त किंमत नाही. ओके. सो पैशाला स्वयंनिर्मित, स्वतःची म्हणून अशी काही किंमत नसते. हा पैसा आहे म्हणून मला पाहिजे अशी मागणी नसते. तर मागणी कशासाठी असते की त्याच्याने मला वस्तू खरेदी करायच्या असतात म्हणून मागणी असते. म्हणजे मूळ काय असतं, माझं वस्तू खरेदी करणं हे मूळ असतं. ओके, राईट. म्हणजेच मुद्रेमध्ये विनिमय घडवून आणण्याची शक्ती असते म्हणून तिला मागणी असते. म्हणजे माझ्या खिशामध्ये जे पैसे असतील त्यांना पैसे म्हणून मागणे नाही, तर तिच्याद्वारे त्या पैशामध्ये विनिमय घडवून आणण्याची ताकद आहे, खरेदी विक्री करण्याची ताकद आहे, म्हणून तिला मागणी असते. ओके, फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हा काय, पैशाला स्वतःची म्हणून अशी स्वयंनिर्मित कुठलीही मागणी नसते, तर त्याच्याने काहीतरी खरेदी करता येऊ शकतं किंवा त्याच्याने काहीतरी विनिमय करता येऊ शकतो म्हणून त्या पैशाला मागणी असते. ओके, राईट. असे मानले. म्हणून मुद्रा ही विनिमयाचे उत्तम माध्यम आहे, ती साठवली जात नाही, म्हणजे त्याच मूल्य संग्रहाची शक्ती नसते, असे सनातन अर्थशास्त्रज्ञांकडून मानले गेले. म्हणजे काय, म्हणजे असं की मुद्रा ही विनिमयाचं माध्यम आहे, त्याच्याने मला खरेदी विक्री करता येते म्हणून मी ते पैशांची मागणी करतो. साठवून ठेवण्यासाठी म्हणून पैशाची मागणी मी करत नाही. समजा म्हणजे काय की समजा आज मला कुठलीही वस्तू घ्यायची नसेल, महिनाभर मला कुठलीही वस्तू विकत घ्यायची नसेल, तर मी साठवून ठेवण्यासाठी म्हणून पैसे ठेवणार नाही. 1 महिन्यानंतर जेव्हा मला काही खरेदी करायची गरज पडेल, तेव्हा खरेदी करायची गरज आहे म्हणून मी पैसे घेईल कोणाकडनं तरी किंवा बँकेतनं. म्हणजे काय, पैशाचा विनिमय माध्यम म्हणून महत्त्व आहे, मूल्य संग्रह म्हणजे साठवून ठेवण्याची शक्ती म्हणून त्याला किंमत नाही. हे कोणाचं म्हणणं आहे, सनातनवाद्यांचं. क्लिअर. ओके. तर त्यांचा हा जो चलन संख्यामान सिद्धांत म्हणजे क्वांटिटी थिअरी ऑफ मनी आहे, तो आपण बघू. मुद्रेच्या मूल्यात किंवा सर्वसाधारण किंमत पातळीत कोणत्या कारणांमुळे बदल घडून येतात याचे विवेचन या सिद्धांताने केलं. कोणत्या 2 गोष्टी? 2. एक, मुद्रेचे मूल्य
आणि दुसरं सर्वसाधारण किंमत पातळी. दोन महत्त्वाच्या गोष्टी आता या आपण समजून घेतल्या पाहिजेत. समजा आता आधी आपण बघू की सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय, की साधारणतः बाजारामध्ये जी किंमत पातळी असते म्हणजे साधारणतः ज्या दररोजच्या आवश्यक असणाऱ्या वस्तू असतात त्यांची किंमत पातळी, याला आपण सर्वसाधारण किंमत पातळी म्हणतो. ती एक पातळी असते. समजा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला समजा ज्या अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबाला लागणाऱ्या ज्या वस्तू असतात, भाजीपाला, तेल, तूप, अमुक ढमुक, कपडे वगैरे, हे समजा आत्ताच्या घडीला माझं महिन्याभराच्या या बेसिक गरजा समजा माझ्या 8,000मध्ये भागत असतील, तर 8,000 ही साधारणतः किंमत पातळीची एक इंडिकेशन झालं. समजा पुढच्या महिन्यामध्ये इन जनरल या महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आणि त्याच गरजा ज्या मागच्या महिन्यात माझ्या 8,000मध्ये भागत होत्या त्या जर आता त्याच गरजा सेम गरजा भागवण्यासाठी मला 9,000 रुपये लागत असतील, तर याचा अर्थ आज मला सर्वसाधारण किंमत पातळी वाढली. राईट, सर्वसाधारण किंमत पातळी वाढली असं आपण म्हणतो. ओके, सो हे सर्वसाधारण किंमत पातळीची डेफिनेशन झाली. ओके, राईट. तर सर्वसाधारण किंमत पातळीत कशामुळे बदल होतो याचं एक्सप्लेनेशन हे क्वांटिटी थेअरी ऑफ मनी देतं. आणि अजून कशाचं एक्सप्लेनेशन देतं, मुद्रेच्या मूल्यात कशाने बदल होतं. आता मुद्रेचं मूल्य म्हणजे काय, की समजा माझ्याकडे आज 10 रुपयाची नोट आहे. ठीक आहे, आता समजा आज 10 रुपयामध्ये मला 2 चहा मिळत असतील कटिंग. आता फुल चहा आता 10 रुपयात पण मिळत नाही, छोट्या शहरांमध्ये मिळतात किंवा खेड्यांमध्ये मिळतात, पण मोठ्या शहरांमध्ये आता 10 रुपयामध्ये पण चहा मिळत नाही फुलवाला. समजा आपण एका छोट्या शहरामध्ये आहोत, तालुक्याच्या प्लेसला, आणि 5 रुपये कटिंग चहा आहे छोटा कपवाला. तो आजकाल नवीन छोटासा कप निघाला आहे बघा, ते याचा असतो, कागदी कप असतो, इतकासा असतो तो, 2 घोटामध्ये ती चहा संपते. एनिवे तो छोटा कप समजा 5 रुपयाला आहे आज. सो आज मी माझ्याकडे जी 10 रुपयाची नोट आहे त्याच्याने 2 ते चहा घेऊ शकतो, 2 चहाचे कप. राईट, ओके. आता समजा उद्या किंमत पातळी वाढली आणि त्या छोट्या कपची किंमत आता जी काल 5 रुपये होती आज 10 रुपये झाली. ओके, तर आता माझ्याकडे जी 10 रुपयाची नोट आहे, माझ्याकडच्या 10 रुपयाच्या नोटने मी काल 2 चहा घेऊ शकत होतो, पण आज त्याच 10 रुपयाच्या नोटेने मी एकच चहा घेऊ शकतो. याचा अर्थ माझ्या या 10 रुपयाच्या नोटची किंमत कमी झाली का वाढली? माझ्या नोटची किंमत कमी झाली, कारण काल याच नोटेने मी 2 चहा घेऊ शकत होतो, आज मी एकच चहा घेऊ शकतो. म्हणजे माझ्या नोटचा इम्पॉर्टन्स कमी झाला, माझ्या नोटचं मूल्य कमी झालं. ओके, सो ते मुद्रेचं मूल्य. म्हणजे याचा अर्थ काय, आता माझ्या या 10 रुपयाच्या नोटेचं मूल्य, व्हॅल्यू का कमी झाली, याचं कारण म्हणजे त्या चहाची किंमत वाढली. याचा अर्थ जेव्हा किमती वाढतात तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी होतं आणि जेव्हा किमती कमी होतात तेव्हा मुद्रेचं मूल्य वाढतं. समजा काल मला 5 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये 2 चहा मिळत होत्या, पण काही कारणाने समजा दुधाचे रेट कमी झाले, चहाचे रेट कमी झाले, असं काहीतरी झालं आणि आता 10 रुपयामध्ये 3 चहा मिळायला लागले. ओके, सो काल मी 10 रुपयामध्ये 2 चहा घेत होतो, आज त्याच 10 रुपयाच्या नोटेने मी 3 चहा घेऊ शकतो, 3 चहा विकत घेऊ शकतो. याचा अर्थ माझ्या नोटेची ताकद वाढली. काल ती 2 चहा विकत घेऊ शकत होती, आज ती 3 चहा विकत घेऊ शकते. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, अरे तू काय जास्त बोलतो, तुझ्यासारखे 100 लोक मी विकत घेऊन गेल असं म्हणतो ना आपण. त्याच्यात आपण काय करतो, ताकद दाखवत असतो. तसं अरे तू काय सांगतो, काल माझ्या 10 रुपयाच्या नोटेने मी 2 चहा विकत घेऊ शकत होतो, आज मी त्याच 10 रुपयाच्या नोटेने 3 चहा विकत घेऊ शकतो. म्हणजे आपल्या नोटेची किंमत वाढली. म्हणजे काय, जर किमती कमी झाल्या, चहाची किंमत कमी झाली म्हणून तर 10 रुपयात 3 चहा मिळतात ना आता. सो किमती कमी झाल्या तर मुद्रेचं मूल्य वाढलं आणि जेव्हा किमती वाढतात तेव्हा मुद्रेचं मूल्य कमी होतं. याचा अर्थ मुद्रेचं मूल्य आणि किंमत पातळी यांच्यामध्ये समसंबंध असतो का व्यस्त संबंध असतो? व्यस्त संबंध असतो, कारण एक वाढली तर दुसरं कमी होतं आणि एक कमी झाली तर दुसरी वाढते. ओके, राईट. तर हे मुद्रेचं मूल्य आणि किंमत पातळी या दोघांमध्ये
कोणत्या कारणांमुळे बदल घडून येतात याचं विवेचन या चलन संख्यामान सिद्धांतामध्ये केलेलं आहे. अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी मुद्रेच्या संख्येत होणाऱ्या बदलांच्या प्रमाणात बदलते, म्हणजेच पैशाचे मूल्य मुद्रेच्या एकूण संख्येवर अवलंबून असते, असे या सिद्धांताने प्रतिपादन केलेले आहे. या सिद्धांताचं प्रतिपादन काय आहे की पैशांचे मूल्य हे मुद्रेच्या एकूण संख्येवर, म्हणजे एकूण किती चलन बाजारात आहे, लोकांकडे आहे, याच्यावर, म्हणजे किती पुरवठा आहे चलनाचा बाजारामध्ये, याच्यावर हे मुद्रेचं मूल्य आणि किंमत पातळी बदलत असते किंवा त्याच्यावर ठरत असते, असं यांचं म्हणणं आहे. कशावर? मुद्रेच्या एकूण संख्येवर. क्वांटिटी ऑफ मनी, म्हणून याचं क्वांटिटी असं आहे. क्वांटिटी म्हणजे काय? प्रमाण, एकूण प्रमाण. ओके, एकूण संख्या. सो मुद्रेची एकूण संख्या किती आहे बाजारामध्ये, किती लाख कोटी रुपये बाजारामध्ये आहेत, किती लाख कोटींचा पुरवठा बाजारामध्ये आहे पैशांचा, त्याच्यावर हे ठरत असतं, म्हणून क्वांटिटी थेरी ऑफ मनी याला म्हणतात. ओके, वेगळ्या शब्दात मुद्रेच्या मूल्यात होणारे बदल हे प्रामुख्याने मुद्रेच्या किंवा चलन संख्येत होणाऱ्या बदलेनुसार होतात. या सिद्धांताची मूळ कल्पना मांडली जॉन बोडिन या अर्थशास्त्रज्ञाने. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणती? चलन संख्यामान सिद्धांत किंवा द्रव्य सिद्धांत, द्रव्यनिधी सिद्धांत किंवा क्वांटिटी थेरी ऑफ मनी, QTM, याची मूळ संकल्पना कोणी मांडली? जॉन बोडिन या अर्थशास्त्रज्ञांनी. ओके, जॉन लॉक, डेव्हिड ह्यूम, JS मिल, रिकार्डो, विक्सेल यासारख्या अर्थशास्त्रज्ञांच्या लिखाणातून या सिद्धांताची मांडणी केल्याचे दिसून येते. म्हणजे आपण इन जनरल हे तर बघितलेच, कोणते? सनातनवादी बघितलेच आपण. कोणते कोणते होते? फिशर, मिल, से. ओके, त्यांच्या ज्याच्यातनं हा चलन संख्यामान सिद्धांत मांडला गेला, म्हणजे हे सगळं सनातनवादीच आहेत. तर मग आणखी सनातनवादी कोण कोण ऍड झाले? एकतर बोडिन, कारण बोडिनने ही मूळ संकल्पना मांडली, आणि अजून कोण? जॉन लॉक, लक्षात ठेवा, डेव्हिड ह्यूम, JS मिल, रिकार्डो, विक्सेल यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी हा सिद्धांताची मांडणी केलेली. ओके, त्यांच्या मते मुद्रेला स्वतंत्र अस्तित्व नसून ती वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी साधन आहे. मुद्रेचे मूल्य हे मुद्रेच्या संख्येवर, म्हणजेच मुद्रेच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. लक्षात घ्या, हा सनातनवादी सिद्धांत किंवा क्वांटम थेरी याच्यामध्ये मूळ काय आहे? मुद्रेच्या मागणीला महत्व नाही, मुद्रेचा जो पुरवठा आहे, सप्लाय आहे, मनी सप्लाय, त्या सप्लायवर चलनाचं मूल्य आणि किंमत पातळी ठरते, असं त्यांचं म्हणणं आहे. पुरवठा किंवा मुद्रेची संख्या. सो क्वांटिटी ऑर सप्लाय. ओके, म्हणून या सिद्धांताला मुद्रेच्या मूल्याबाबतचा व्यवहार दृष्टिकोन, म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन थेअरी, याला व्यवहार दृष्टिकोन असंही म्हणतात. का? कारण काय? ट्रान्झॅक्शन थेअरी, हा इंग्लिशमध्ये ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार दृष्टिकोन. हे का म्हणतात? याचं कारण काय? त्यांचं म्हणणं काय आहे की मुद्रेला जी किंमत असते ती किंमत कशासाठी असते? ट्रान्झॅक्शन करण्यासाठी, विनिमय करण्यासाठी, वस्तू खरेदी विक्री करण्यासाठी असते, म्हणून याला ट्रान्झॅक्शन थेअरी असं पण म्हणतात. आणि हे सगळं जे किंमत पातळी आणि मुद्रेचं मूल्य कशावर अवलंबून असतं? पैशाच्या मागणीवर नाही, पुरवठ्यावर. ओके, राईट. चलन संख्यामान सिद्धांतानुसार मुद्रेचे मूल्य मुद्रेच्या संख्येत होणाऱ्या बदलांच्या व्यस्त प्रमाणात असते. आता मेन थेरी यांची काय? मेन थेरी अशी आहे की जर पैशांचा पुरवठा वाढला, म्हणजे मुद्रेचा पुरवठा वाढला, म्हणजे बाजारात जास्त पैसे आले तर लोकांकडे पण जास्त पैसे येतात, कारण बाजारातला पैसा शेवटी लोकांमध्ये फिरत असतो. सो लोकांकडे पैसे येतात, लोकांकडे पैसे आले म्हणजे लोकांची मागणी वाढते, मागणी वाढली म्हणजे किमती वाढतात. ओके, सो जर मुद्रेची संख्या दुप्पट केली तर अर्थव्यवस्थेतली किंमत पातळी देखील दुप्पट होईल. सो मी काय सांगितलं लक्षात ठेवा, एकतर यांचा भर कशावर? मुद्रेच्या पुरवठ्यावर.
मग जर पैशांचा पुरवठा बाजारात वाढला तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो माणसांजवळ येणार. समजा एकूणच चलन, एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, एकूणच चलन छपाई वाढली आणि त्यातले थोडे थोडे पैसे प्रत्येकाकडे येऊन गेले. माझ्याकडे तर समजा 10,000 रुपये आले एक्स्ट्रा, तर मी काय करणार, मला ते कुठेतरी खर्च करावेसे वाटणार, मग मी बाजारात जाऊन काहीतरी खरेदी करणार. असंच ज्यांच्याकडे ते पैसे आलेले ते एक्स्ट्रा पुरवठावाले ते सगळेच बाजारात जाणार, बाजारात मागणी वाढणार. व कुठल्याही वस्तूची मागणी वाढली म्हणजे त्याच्या किमती वाढतात, म्हणजे किमती वाढणार. म्हणजे काय, जर पैशांचा पुरवठा वाढला तर किंमत पातळी सुद्धा वाढते. म्हणजे पैशांचा पुरवठा आणि किंमत पातळी याच्यामध्ये कसा संबंध असतो, सम असतो. म्हणजे एक वाढलं तर दुसरं पण वाढलं. ओके, म्हणून मुद्रेची संख्या दुप्पट केली तर अर्थव्यवस्थेतील सर्वसाधारण किंमत पातळी देखील दुप्पट होते. ओके, आणि पैशाच्या मूल्याचं काय होईल. आता आपल्याला माहित आहे की ज्यावेळी किंमत पातळी वाढते त्यावेळी पैशाचं मूल्य कमी होतं. आपलं चहाचं एक्झाम्पल आठवतं ना तुम्हाला. सो किंमत पातळी जर वाढली तर पैशाचं मूल्य कमी होतं. मग आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी मुद्रेची संख्या वाढली म्हणजे मुद्रेचा पुरवठा वाढला तर किंमत पातळी वाढली, आणि पण किंमत पातळी वाढली तर पैशांचं मूल्य मात्र कमी होईल. म्हणजे याचा अर्थ जर मुद्रेची संख्या म्हणजे पुरवठा वाढला तर मुद्रेचं मूल्य कमी होईल. ओके, सो इफेक्टिव्हली आपण काय म्हणू शकतो, इफेक्टिव्हली आपण असं म्हणू शकतो की जर पैशाचा पुरवठा ओके किंवा पैशांची संख्या, परिमाण, क्वांटिटी वाढली तर किंमत पातळी देखील वाढेल. आपण बघितलं पैशाचा पुरवठा वाढला म्हणजे वस्तूंची मागणी वाढली, वस्तूंची मागणी वाढली म्हणजे किंमत पातळी वाढली, बरोबर. सो पुरवठा जर वाढला तर किंमत पातळी देखील वाढली. म्हणजे यांच्यामधला कसा आहे, सम आहे. म्हणजे पुरवठ्याला जर आपण सप्लायला एस म्हणलं, मनी सप्लायला एस नाही, मग आपण मनी सप्लाय ना म्हणून एम म्हणू त्याला. सो जर पुरवठा वाढला म्हणजे मनी सप्लाय वाढला तर किंमत पातळी म्हणजे प्राइस लेवल ही सुद्धा डायरेक्टली वाढेल. म्हणजे एकमेकांशी यांचा समसंबंध आहे. ओके, राईट, डायरेक्टली प्रोपोर्शनल. पण आपल्याला माहिती आहे किंमत पातळी वाढली म्हणजे पैशाचं मूल्य किंवा मुद्रेचं मूल्य कमी होतं, राईट. म्हणजे याचा अर्थ पुरवठा वाढला तर किंमत पातळी वाढली म्हणजेच मूल्य कमी झालं. म्हणजेच काय की पुरवठा वाढला तर मूल्य कमी होतं. म्हणजे यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. म्हणजे काय, जर पुरवठा वाढला तर मूल्याला आपण समजा म्हणू व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे यांच्यामध्ये व्यस्त संबंध आहे. ओके, तर हे पक्क लक्षात ठेवायचं. ओके, राईट. प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आयर्विन फिशर, आता ही जी क्वांटिटी थेअरी ऑफ मनी आहे हे जास्त करून रिलेटेड आहे फिशरशी. आयर्विन फिशर पक्क लक्षात ठेवा. ओके, हा अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ याने 1911 मध्ये एक ग्रंथ प्रसिद्ध केला, द परचेसिंग पॉवर ऑफ मनी, म्हणजे मुद्रेची खरेदी शक्ती. या ग्रंथामध्ये त्याने मुद्रेच्या मूल्याबाबतच्या समीकरणाच्या सहाय्याने हा सिद्धांत मांडला. सो तुम्हाला जर विचारलं गेलं की सनातनवादी दृष्टिकोनाचं समीकरण कोणी मांडलं तर आयर्विन फिशर. चलन संख्यामान सिद्धांत किंवा द्रव्यनिधी सिद्धांत किंवा क्वांटिटी थेअरी ऑफ मनी किंवा QTM याचं समीकरण कोणी मांडलं तर आयर्विन फिशर. द परचेसिंग पॉवर ऑफ मनी म्हणजे मूल्याची खरेदी शक्ती ही संकल्पना कोणी मांडली, आयर्विन फिशर. या नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, आयर्विन फिशर. ओके, राईट. मग याने मुद्रेच्या विनिमय माध्यमाच्या कार्यावर अधिक भर देऊन मुद्रेची संख्या आणि मुद्रा मूल्य याच्यामधला संबंध स्पष्ट केला. ओके, हे जे संबंध स्पष्ट करणारं त्याचं समीकरण आहे. अच्छा, त्याच्या आधी आपण हे बघून घेऊ की आपण हे तर बघितलं की इतर परिस्थिती कायम असल्यास मुद्रेची संख्या दुप्पट झाली
तर वस्तूंच्या किमती पण दुप्पट होतात, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मुद्रेचे मूल्य निमपट होईल, कारण व्यस्त संबंध आहे. ओके, सो जर पैशांचा पुरवठा वाढला, मुद्रेची संख्या वाढली, तर वस्तूंची किमती पण वाढतील. हे दुप्पट झालं तर वस्तूंच्या किमती पण दुप्पट होतील आणि पैशाचं मूल्य निमपट होईल, कारण व्यस्त संबंध आहे. ओके, याउलट समजा मुद्रेची संख्या निम्मी केली तर मग किमती निम्म्या होतील, मात्र मुद्रेचे मूल्य दुप्पट होईल, कारण आता तेवढ्याच याच्यामध्ये मला 2 चहा मिळतील. ओके, म्हणजे 1 ऐवजी 2 चहा मिळतील असं. सो हा जो संबंध आहे तो फिशरने एका समीकरणाद्वारे मांडला. ते समीकरण आता बघू आपण. ते जे समीकरण आहे ते असं आहे. MV इज इक्वल टू PT. ओके, MV इज इक्वल टू PT. याच्यामध्ये M म्हणजे काय, मनी सप्लाय. मनी सप्लाय मधला M, मनी सप्लाय म्हणजे काय, विधिग्राह्य म्हणजे काय, जे लेजिटिमेट म्हणजे सरकारने ठरवलेलं घटनात्मक नाही, कायदेशीर मुद्रेचा पुरवठा. म्हणजे जसं भारतामध्ये असलं तर ज्या नोटा असतात सरकारने छापलेल्या, म्हणजे RBIने छापलेल्या, आणि नाणी असतात, हे जे ऑफिशियल चलन आहे त्या मुद्रेचा पुरवठा किंवा मुद्रेची एकूण संख्या. सो पुरवठा किंवा एकूण संख्या हे दोघं समानार्थी पद्धतीने वापरले जातात, कारण या सिद्धांतामध्ये सगळं पुरवठ्यावर अवलंबून आहे, मुद्रेच्या पुरवठ्यावर. ओके, सो M म्हणजे मनी सप्लाय गुणिले V म्हणजे मुद्रेचा भ्रमणवेग म्हणजे व्हेलॉसिटी. की मुद्रा बघा, मुद्रेचा भ्रमणवेग म्हणजे मुद्रेची व्हेलॉसिटी, मुद्रेचा वेग म्हणजे काय, एखादी मुद्रा विशिष्ट काळात किती लोक वापरतात किंवा एखाद्या विशिष्ट कालखंडात वस्तू आणि सेवा यांची खरेदी करण्याकरता मुद्रेचे प्रत्येक परिमाण किती वेळा वापरले जाते ती संख्या. थोडक्यात समजा आज मी 1 10ची नोट घेतली, टपरीवर जाऊन चहा पिला, एकदा ती मूव्ह झाली, म्हणजे व्हेलॉसिटी वेग माझ्याकडून त्याच्याकडे गेली ना चहावाल्याकडे. ओके, चहावाल्याने समजा त्याला चहा पावडर खरेदी करायची होती म्हणून किराणावाल्याकडे ती 10 रुपयाची नोट देऊन चहा पावडर खरेदी केला. पुन्हा ती नोट तिथून तिथे मूव्ह झाली, व्हेलॉसिटी. किराणावाल्याने होलसेलरला दिली, होलसेलरने कंपनीच्या मालकाकडे दिली, वगैरे वगैरे. तर असं किती वेगाने ते चलन फिरतं आहे त्याचा भ्रमणवेग म्हणजे V. ओके, नंतर P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी. P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे प्राइस लेवल. या प्राइस लेवल मधला P आहे तो, की इन जनरल किंमत पातळी किती आहे. ओके, आणि T म्हणजे एकूण व्यवहारांची संख्या, की किती एकूण व्यवहार होत आहेत. ओके, म्हणजे ट्रान्झॅक्शन मधला T, एकूण व्यवहार. ओके, राईट, ठीक आहे. सो आता बघा, MV याच्याने आपल्याला काय मिळेल. M म्हणजे एकूण पुरवठा. म्हणजे समजा आजच्या घडीला असं समजा की मी एकटाच या देशाचा नागरिक आहे, मी एकटाच आहे आणि माझ्याकडे 10 रुपयाची नोट आहे. म्हणजे पैशाचा पुरवठा किती झाला, मनी सप्लाय M बरोबर 10 रुपये झाले. ठीक आहे, समजा एका दिवसामध्ये ही 10 रुपयाची नोट 4 ठिकाणी 4 वेळा फिरली. सो 4 हा तिचा वेग झाला, म्हणजे किती, 40 रुपये. हा काय झाला, MV. म्हणजे हा झाला पैशाचा पुरवठा. कारण काय बघा, आता मूळ फक्त 10 रुपये आहेत, पण ते 4 वेळा फिरले ना मार्केटमधनं. सो ती व्हेलॉसिटी. सो 40 हा पैशाचा पुरवठा झाला. ओके, आता P म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी आणि T म्हणजे एकूण ट्रान्झॅक्शन. असं समजा आपण की मार्केटमध्ये एकच गोष्ट विकायला आहे आणि खरेदी करायला पण आहे. ओके, असं समजू आपण. समजा तिची सर्वसाधारण किंमत पातळी आहे 10 रुपये आणि तिचे 4 वेळा व्यवहार झाले, ट्रान्झॅक्शन झाले. ओके, सो सर्वसाधारण एकच बाजारामध्ये एकच वस्तू होती, तिची किंमत 10 रुपये होती, म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी 10 रुपये झाली
आणि तिचं एका दिवसात 4 वेळा विनिमय झालं, माझ्याकडनं त्याच्याकडे, त्याच्याकडनं त्याच्याकडे, त्याच्याकडनं त्याच्याकडे, त्याच्याकडनं माझ्याकडे 4 वेळा विनिमय झालं. सो 4 वेळा, सो 10 गुणिले 4 40. हे काय झालं, P इंटू टी. P म्हणजे प्राइस लेवल 10, टी म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहारांची संख्या, ती 4 वेळा. ओके. सो PT हे काय दाखवतं, मुद्रेची मागणी दर्शवतं. सो MV काय होतं, MV काय दाखवत होतं, पैशाचा पुरवठा. MV काय होता, पैशाचा पुरवठा. की 10 रुपयाची नोट रिझर्व्ह बँकेने माझ्याकडे दिलेली आहे आणि ती 4 वेळा फिरली, म्हणजे 4 वेळा तिचा पुरवठा झाला, म्हणजे एकूण 40 रुपये हा म्हणजे M गुणिले V हा मार्केटमधला पैशाचा पुरवठा झाला. आणि P गुणिले टी, P ही प्राइस आहे वस्तूची. ओके, म्हणजे वस्तू म्हणजे मागणी झाली, वस्तू आपण विकत घेतो ना, म्हणजे वस्तूला मागणी असते आणि ती 4 वेळा झाली, म्हणजे PT हे काय झालं, PT काय दाखवतं, मुद्रेची मागणी दाखवतं. कारण 10 रुपये ही वस्तू आहे, वस्तूची संख्या आहे, वस्तूला मागणी असते. ओके. सो एक लक्षात ठेवा, MV इज इक्वल टू PT. याच्यामध्ये MV काय दाखवतं, पैशांचा पुरवठा, आणि PT काय दाखवतं, PT दाखवतं मुद्रेची मागणी. ओके. सो MV म्हणजे मुद्रेचा पुरवठा किंवा पैशाचा पुरवठा आणि P गुणिले टी बरोबर पैशाची मागणी किंवा मुद्रेची मागणी. ओके. आता बघा याच्यावरनं आपल्याला काय कळतं. हा एक मिनिट मी इकडे, हा ठीक, हेच घेऊ. आता MV इज इक्वल टू PT होतं ना, तर हे थोडंसं बघा, MV इज इक्वल टू PT होतं, बरोबर. हा P इकडेच राहू दिला आणि T इकडे घेतला. आता T इकडे गुणाकारात आहे, म्हणजे इकडे येताना भागाकारात होईल, बरोबर. म्हणजे हा इथून गेला आणि इथे आला, खाली आला. सो P इज इक्वल टू MV अपॉन T. P इज इक्वल टू MV अपॉन T, म्हणजे तेच इक्वेशन वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. P काय आहे, किंमत पातळी, प्राइस लेवल. ओके. आता याच्यावरनं काय कळतं आपल्याला, बघा याच्यावरनं असं कळतं की अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी म्हणजे प्राइस लेवल म्हणजे P ही एकूण मुद्रेचा पुरवठा व एकूण व्यवहारांची संख्या याच्यावर अवलंबून असते. किंमत पातळी ही एकूण मुद्रेचा पुरवठा MV बरोबर याच्याशी समप्रमाणात असते. बघा MV काय आहे, मुद्रेचा पुरवठा आहे, आपण बघितलंय, आणि PT म्हणजे मुद्रेची मागणी आहे. सो P म्हणजे काय, किंमत पातळी. सो सर्वसाधारण किंमत पातळी ही कशाशी समप्रमाणात आहे, पैशाच्या पुरवठ्याशी. MV म्हणजे काय, पैशाचा पुरवठा वाढला तर किंमत पातळी देखील वाढेल. ओके. सो हा झाला पैसा. सर्वसाधारण किंमत पातळी कशावर अवलंबून आहे, MV म्हणजे पैशांचा पुरवठा, आणि अजून कशावर अवलंबून आहे, T म्हणजे व्यवहारांची संख्या, व्यवहार संख्या. ओके. पण T शी व्यस्त प्रमाणात आहे, म्हणजे काय की एकूण व्यवहार संख्येच्या व्यस्त प्रमाणात बदलते. म्हणजे एकूण व्यवहार संख्या जर जास्त असेल तर किंमत पातळी कमी असेल, आणि एकूण व्यवहारांची संख्या जर कमी असेल तर किंमत पातळी जास्त असेल. ओके. सो P इज इक्वल टू MV अपॉन T हे पक्क लक्षात ठेवा. याच्यानुसार आपण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. ओके. समजा आपल्याला विचारलं की भ्रमणवेग हा कशावर अवलंबून असतो, तर काय भ्रमणवेग म्हणजे V आहे ना, तर हा M इकडे घेऊन घ्यायचा, तर काय येईल इकडे PT भागिले M. मग आपण म्हणू शकतो पैशाचा भ्रमणवेग हा किंमत पातळीशी समप्रमाणात असतो, व्यवहार संख्येशी समप्रमाणात असतो, आणि मनी सप्लाय म्हणजे पैशाच्या पुरवठ्याशी व्यस्त प्रमाणात असतं. सिंपल. T विचारलं समजा, तर हा M इकडे घेऊन द्यायचा वरती आणि P खाली, बस याच्याशी समप्रमाणात, याच्याशी समप्रमाणात, याच्याशी व्यस्त प्रमाणात, म्हणजे MV इज इक्वल टू PT. हे इक्वेशन कसंही मांडून आपल्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं. ओके, राईट. हे जे समीकरण आहे, हे समीकरण कोणाचं आहे, आयर्विन फिशर. हे पक्क लक्षात ठेवा, आयर्विन फिशर. ओके. सो मित्रांनो, हा आहे सनातन सिद्धांत आणि फिशरचं मूळ समीकरण. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले सिद्धांत कव्हर करू आणि मग त्याच्यानंतर मनी सप्लाय जो आहे ॲक्च्युली M1, M2, M3, M4 वगैरे त्याच्याकडे वळू. ओके, राईट. थँक्यू व्हेरी मच.